तर आपण आता अवकाश आणि अंतराचं संवेदन याची माहिती आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. आपण जर पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं की वेगवेगळ्या प्रकारचे रंग किंवा याचं संवेदन हे आपल्याला होत असतं. हम्म? वेगवेगळ्या प्रकारच्या रंगाचं संवेदन होत असतं, आवाजाचं संवेदन होत असतं, वस्तूच्या आकाराचं संवेदन होत असतं. परंतु याच्याशिवाय जर आपण बघितलं तर अंतर म्हणजे एखादी वस्तू आपल्यापासून किती अंतरावरती आहे याचं देखील संवेदन होत असतं. किंवा ज्याला अवकाश म्हणतो आपण, स्पेस, म्हणजे लांबपर्यंत आपल्याला दिसतं अवकाशाचं. किंवा तसंच आपण जर बघितलं तर खोली किंवा घनता जी म्हणतो आपण, डेप्थ, त्याचं सुद्धा संवेदन होत असतं. आता आपण बघतो की अनेक वैमानिक असतील, रेल्वेचे ड्रायव्हर्स असतील, किंवा सायकल स्वार असतील, किंवा आपण चालत असताना सुद्धा एखादी गोष्ट एखादी वस्तू किती अंतरावरती आहे, किती अंतरावरती आपण ते पाहतो की एखादी वस्तू आहे, एखादी गाडी किती अंतरावरती आहे, याचं आपल्याला ज्ञान होत असतं. म्हणजे अगदी आपण वेगानं जरी वाहन चालवत असलो तरी सुद्धा आपल्याला एक दिसतं की आपल्याला अंतराचं संवेदन हे होत असतं. म्हणजे आपण एक आपण बघतो की आपल्या सभोवतालचा जे आहे, समोरून येणारी वाहन किती वेगात येतं, ते कुठल्या दिशेने चाललेलं आहे, याची आपल्याला जाणीव होत असते. आणि या जाणीवेमुळेच आपण बघतो की आपलं आपण वाहन चालवत असू तर आपण व्यवस्थितरित्या ते चालवतो किंवा व्यवस्थितरित्या चालवत असतो. किंवा त्याच्यामध्ये आपण जर बघतो की काही वेळेला आपण बघतो की अपघात होत असतात कुठेतरी, ज्याला आपण म्हणतो की अंदाज चुकल्यामुळे हे असे अपघात होत असतात. परंतु हे जर आपल्याला ज्ञान होत नसतं तर पावलोपावली आपले अपघात झाले असते. परंतु तसं होताना दिसत नाही. आपल्या पुढच्या वाहन किती वेगाने येते किंवा आपलं वाहन किती वेगाने जाते याचं सगळ्याच आपल्याला जाणीव होते. किंवा किती अंतरावरती आहे त्याची जाणीव होत असते आपल्याला. आणि मग आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या या ज्या जाणीवा होतात किंवा जे संवेदन होत असतं, या संवेदनामुळेच आपण बघतो की आपल्याला अवकाशाचं आणि गतीचं हे ज्ञान आपल्याला असल्याचं दिसून येतं. आणि मग हे गतीचं ज्ञान आहे किंवा अंतराचं ज्ञान असल्यामुळं आपण जे जग बघतो आपण, किंवा आपण जे काही जग बघत आहे हे कसं कसं बघतो, तर त्रिमितीमध्ये बघतो आपण. थ्री डायमेन्शन म्हणतो आपण त्याला, 3D म्हणतो आपण. 3D मध्ये जग बघतो आपण. 2D मध्ये बघतो का? नाही, आपण 3D मध्ये बघतो. म्हणजे त्या वस्तूची लांबी, रुंदी, किंवा जी जाडी आहे, हे तिन्ही लक्षात येत असतं आपल्याला. तसंच ती वस्तू किती अंतरावर आहे आपल्या पासून याचंही आपल्याला ज्ञान होत असतं. आणि यालाच काय म्हणलं जातं, तर अवकाशाचं किंवा अंतराचं संवेदन असं म्हटलेलं आहे. आता आपण बघतो की हे अवकाशाचं किंवा अंतराचं संवेदन कसं होतं किंवा कशामुळं होत असतं, याचं अभ्यास हा अनेक मानसशास्त्रज्ञांनी केलेला आहे. आणि मग वेगवेगळ्या प्रकारची सूचक चिन्ह ही स्वीकारली जातात. आणि या सूचक चिन्हामुळं आपण काय करत असतो, आपल्याला गतीचं किंवा अंतराचं हे ज्ञान होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे ही जी सूचक चिन्ह असतात, काही आपण सूचक किंवा ज्याला क्यूज म्हणतो आपण, हे क्यू आपण काय करतो, तर वातावरणातून स्वीकारतो. आणि या क्यूजचा किंवा या सूचकांचा वापर करून एखादी वस्तू आपल्यापासून किती अंतरावरती आहे, ती याचं ज्ञान आपल्याला होत असतं, किंवा अवकाशाचं ज्ञान हे आपल्याला होत असतं. आता आपण जर बघितलं तर गतीचं संवेदन कसं होतं आपल्याला, किंवा गतीचं किंवा हालचालीचं संवेदन कसं होतं, हे जर पाहायचं झालं तर आपल्याला लक्षात येतं की हालचालीचं किंवा गतीचं संवेदन होण्यासाठी आपल्या कानामध्ये एक ज्याला आपण म्हणतो की वेस्टिब्युल ट्यूब नावाची एक नलिका आहे. आणि या नलिकेमध्ये एक द्रव आहे. आणि या द्रवाच्या हालचालीमुळे आपल्याला आपल्या शरीराची हालचाल, गतीची हालचाल याची जाणीव होत असते. आणि मग या सगळ्या सूचक चिन्हांचा वापर करून आपण आपलं वाहन जे आहे हे व्यवस्थित चालवत असतो. किंवा किती गतीने चाललंय आपल्याला याचीही जाणीव होते. समोरचं वाहन किती गतीने येते याचीही जाणीव आपल्याला होत असते. आणि हे सगळं संवेदन कसं होतं हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. आता आपण जर बघितलं तर एक गतीचं संवेदन कसं होतं याचं जर आपण माहिती घ्यायची झाली तर वेगवेगळ्या प्रकारची सूचक चिन्ह ही वापरली जातात.
आता याच्यामध्ये दोन प्रकारची सूचक चिन्ह आहेत किंवा त्याला काही वेळा दोन डोळ्यांचा वापर आपण करतो. म्हणजे दोन्ही डोळ्याने जग पाहत असतो. आणि या दोन्ही डोळ्यांनी जग पाहत असताना की आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारे आपण या सूचक चिन्हांचा वापर हा करत असतो. आणि दोन्ही डोळ्यांचा वापर करून आपण काय करतो की वेगवेगळ्या प्रकारे या सूचक चिन्हांचा वापर करत असतो. आणि या दोन्ही डोळ्यांचा वापर करून आपल्याला जे काही सूचक वापरतो आपण किंवा दोन्ही डोळ्यांचा वापर केल्यामुळे जी काही सूचक वापरली जातात तर त्यांना द्विनेत्रीय सूचक असं म्हटलं जातं. म्हणजे दोन डोळ्याचा वापर करून वापरली जाणारी जी सूचक चिन्ह आहेत त्यांना द्विनेत्रीय सूचक असं म्हणतात. आता या कशा पद्धतीनं आपल्याला अंतराचा अंदाज होतो. आपण जर बघितलं तर आपल्या डोळ्यांची रचना आणि कॅमेऱ्याची रचना एकसारखी असल्याचं आपल्याला दिसतं. काय दिसतं बघा, या कॅमेऱ्याच्या लेन्स मधून जे चित्र आहे ते कॅमेऱ्याच्या जे पाठीमाग स्क्रीन असते त्याच्यावरती उलट पडलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे कॅमेराची रचना जर पाहिली तर अशा पद्धतीची असणार आणि सेम तशाच प्रकारची रचना ही आपल्या डोळ्यांची आहे. जे आपण पाहतोय त्याची प्रतिमा ही आपल्या डोळ्यांच्या पाठीमागच्या बाजूला जे दृष्टीपटल आहे त्याच्यावरती पडलेली आपल्याला दिसून येते. आता या दृष्टीपटलावरती पडलेली प्रतिमा जी आहे या प्रतिमेमुळे आपल्याला काय होत असतं, जगाची जाणीव होत असल्याचं आपल्याला दिसतं. आता याच्यामध्ये आपण बघितलं तर आता एखादी वस्तू ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला जवळची वस्तू पाहणं आणि लांबची वस्तू पाहणं याच्यामध्ये आपल्याला फरक दिसतो बघा. आपण जर बघितलं तर आपले दोन्ही डोळ्यांचे जे संमिलन म्हणलं जातं त्याला दोन्ही डोळ्यांच्या हालचाली किंवा ज्याला कन्व्हर्जन म्हणतात. तर या दोन्ही डोळ्यांच्या हालचालीवरून किंवा त्याचा जो कोन आहे त्या डोळ्यांचा त्याच्यावरून एखादी वस्तू जवळ आहे की लांब आहे हे आपण पाहत असतो. म्हणजे आपण जर बघितलं तर लांबची वस्तू पाहतोय समजा, त्यावेळेला आपले डोळे कसे असणार, या ठिकाणी आकृतीत दाखवल्यापासून प्रमाणे हे पॅरलल असणार, सरळ असणार, पुढं लांब पर्यंत पाहतो. तेच आपण जर एक आपलं बोट घ्या आणि आपल्या डोळ्यापासून 1-2 किंवा 3 इंचावरती पकडा, असं अशा पद्धतीनं 2 किंवा 3 इंच पकडलं तर आपल्याला काय दिसेल, आपले डोळे त्याच्याकडे पाहतो त्यावेळेला डोळ्यांचा कोन थोडासा आत वळलेला दिसेल. आणि हा जो कोन आहे किंवा डोळ्यांचं जे संमिलन होतं याच्यावरून आपल्याला एखादी वस्तू जवळ आहे की लांब आहे हे सुद्धा कळतं. तसंच आपण जर बघितलं तर लांबच्या अंतराची वस्तू असेल तर दृष्टीपटलावरती पडणारी प्रतिमा ही आपण जर पाहिलं तर डोळे सरळ आहेत परंतु लांबची वस्तू आहे त्याची प्रतिमा कुठं पडली, दृष्टीपटलावरती या ठिकाणी पडलेली आहे. आपण जर आकृतीत पाहिलं तर आपल्याला दिसेल या ठिकाणी पडलेली आहे. आता ही जवळची वस्तू पाहत असताना पहा प्रतिमा कुठं पडते तर साईडला पडते. आणि याच्यात वरून सुद्धा म्हणजे डोळ्यांच्या या रचनेमुळे सुद्धा आपल्याला एखादी वस्तू किंवा दोन याच्या किती जवळ आहे किंवा लांब आहे हे आपल्याला समजत असतं. तशाच प्रकारे आपण जर पाहिलं तर दृक्पटलीय विषमता म्हणलं जातं. आता आपण या ठिकाणी एक या आकृतीत दाखवल्याप्रमाणे एक अंगठा आपला समोर पकडायचा, बरोबर एका डोळ्यानं पाहायचा, डाव्या डोळ्यानं पहा आणि उजव्या डोळ्यानं पहा. एक एक डोळा बंद करून जर पाहिलं तर आपल्याला त्या वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला असं दिसतं. म्हणजे जर एक असा अंगठा धरायचा समोर आणि पहिल्यांदा डाव्या डोळ्याने पाहायचं, एक डोळा बंद करायचा, परत उजव्या डोळ्याने पाहायचं, दुसरा डोळा बंद करायचा. अशा पद्धतीने पाहिलं तर आपल्याला दिसेल की तो अंगठा हललेला दिसतो आपल्याला. आणि हा जो आहे या म्हणजेच काय आपल्या दोन्ही डोळ्यामध्ये पडणाऱ्या ज्या प्रतिमा आहेत म्हणजे सुरुवातीला सांगितले त्या पद्धतीनं दोन्ही डोळ्यामध्ये ज्या काही प्रतिमा पडतात बाहेरच्या जगाच्या त्या प्रतिमामध्ये विषमता असते म्हणजे फरक असतो. आणि हा फरकामुळे सुद्धा एखादी वस्तू जवळ आहे की लांब आहे किंवा अवकाशाचं जे ज्ञान होतं आपल्याला ते याच्यामुळं होत असतं. आणि मग या ठिकाणी की म्हणजे आपल्या डाव्या डोळ्यांनी पाहत असलेली प्रतिमा किंवा इमेज आणि उजव्या डोळ्यांनी पाहत असलेली प्रतिमा या दोन्हींच्या मध्ये फरक असतो. आणि मग या ठिकाणी आणि मग ते दोन्ही एकत्र मर्ज होतात आणि मग आपल्याला जग जे आहे हे त्रिमितीमध्ये दिसत असतं किंवा 3 डायमेन्शन मध्ये दिसतं. याचं कारण काय, उजव्या डोळ्याची प्रतिमा वेगळी आहे
आणि डाव्या डोळ्यामधनं पाहणारी प्रतिमा वेगळी आहे. आणि या दोन्हींच्या मध्ये फरक असल्यामुळं आपल्याला जग जे दिसतं हे त्रिमितीमध्ये दिसत असतं. आपण पाहिलं तर आता याच्या नंतरचा जो भाग आहे की काही सूचक ही एक नेत्रीय सूचक म्हणून ओळखली गेलेली आहे, की एका डोळ्यानं सुद्धा आपल्याला म्हणजे आतापर्यंत पाहिले की द्विनेत्रीय प्रतिमा मधला फरक आणि सम्मिलन ही द्विनेत्रीय सूचक आहेत. तर एक नेत्रीय सूचक म्हणजे एका डोळ्याने पाहत असताना सुद्धा आपल्याला गतीचं अंतराचं ज्ञान होतं. म्हणजे दोन्ही डोळ्यांचं होतं असं नाही, एका डोळ्याने पाहत असताना सुद्धा एखादी वस्तू किती अंतरावरती आहे समजतं की नाही आपल्याला. आणि मग हे समजत असतं याचं कारण काय, तर एका डोळ्यानं वापरली जाणारी सूचक सुद्धा याच्यामध्ये आहेत. तर हिबार्ड नावाचा एक संशोधक आहे आणि त्यांनी याच्यावरती खूप अशा प्रकारचं संशोधन केलेलं आहे. आणि त्याची काही सूचक ही त्यांनी सांगितलेली आहेत. आता पहिलं एक नेत्रीय सूचक कुठलं, सापेक्ष गती. एक चित्र आपल्या समोर दिसतंय, आपण पाहताय. याच्यामध्ये काय दिसतंय, आपण पाहतो की रेल्वेतून किंवा बसमधून जात असताना आपल्याला काय दिसतं बघा. ज्या जवळच्या वस्तू आहेत, लाईटचे खांब आहेत, हे वेगानं मागे जातात. तेच आपण जर खिडकीतून दूरवर पाहिलं तर लांबची झाडं जी आहेत किंवा लांबच्या वस्तू ज्या कमी वेगानं मागे जात असल्याचं आपल्याला दिसतं. अगदीच दूर असेल तर आपल्या बरोबर येत आहेत असं दिसतं. म्हणजे आपण कधी कधी लहानपण किंवा याच्यामध्ये मोटरसायकलवरून किंवा याच्यावरून जात असताना आपण चंद्राकडे पाहिलं तर काय दिसतं रे, चंद्र आपल्या सोबत येतोय असं दिसतं. हे कारण का, त्याच्यामधलं अंतर आपल्याला जास्त आहे. म्हणजे ज्या वस्तू वेगानं मागे जातात, आपण बसमधून किंवा याच्यामधून जात असताना की ज्या वस्तू वेगानं मागे जात आहेत त्या जवळ आहेत असं आपण समजतो, आणि ज्या हळू वेगानं किंवा कमी वेगानं मागे जात आहेत त्या दूर आहेत असं आपण समजतो. म्हणजे हा सापेक्ष गती हा एक काय आहे, तर एक नेत्रीय सूचक म्हणून आपल्याला ओळखता येतो. त्याच्यानंतर आपण पाहिलं की दुसरं सूचक आहे तो म्हणजे सापेक्ष आकार. सापेक्ष आकार म्हणजे काय, की ज्या वस्तू जवळ आहेत त्या खूप मोठ्या दिसतात, ज्या वस्तू दूर आहेत त्या लहान दिसतात. म्हणजे आता या ठिकाणी जर आपण बघितलंय, एक कार आहे, ही कार मोठी दिसते चित्रातली, आणि त्याच ठिकाणी पाठीमागं आपण पाहतो ते कार काय आहे, लहान आहे, लहान दिसते. आता प्रत्यक्षात ती लहान आहे का, नाही. आपल्याला एखादी वस्तू ज्या वेळेला आपल्याला माहिती आहे की त्या वस्तू आकार किती आहे हे आपल्याला माहिती आहे, आणि हे माहीत असल्यामुळं ही जी वस्तू लहान दिसते ती आपल्यापासून दूर आहे असं आपण समजतो किंवा असं आपल्याला संवेदन होतं. आणि मग या आकारावरून सुद्धा आपल्याला काय होत असतं की म्हणजे यालाच काय म्हणलं जातं, तर सापेक्ष आकार असं म्हटलेलं आहे. म्हणजे आकारामुळं सुद्धा आपल्याला संवेदन जे आहे हे होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. या ठिकाणी दुसऱ्या आकृतीमध्ये आपण पाहतोय की बॉल आहे. हा बॉल आपल्या जवळ आहे तो मोठा दिसतो, आणि सगळ्यात दूर आहे हा बॉल तो लहान दिसतो आकारानं. म्हणजे ऍक्च्युली बॉलचा आकार लहान झालाय का, तर नाही. तो ऍक्च्युली तेवढाच आहे, परंतु आपल्याला दूरच्या वस्तू ही लहान दिसतात आणि जवळच्या वस्तू ज्या आहेत या काय होत असतात, मोठ्या दिसत असतात. तर याच्यावरून सुद्धा आपल्याला काय होतं, एक अंतराचं ज्ञान होत असल्याचं आपल्याला दिसतं, किंवा गतीचं ज्ञान होत असल्याचं आपल्याला, अवकाशाचं ज्ञान होत असल्याचं आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर स्पष्टता. या ठिकाणी दोन आकृती आपण पाहतोय. ही शेताची आकृती आपण सगळ्यांनी पाहिली असेल. कधीतरी शेताच्या बांधावर जाऊन उभारलं तर आपल्याला काय दिसेल, जवळची झाडं मोठी स्पष्ट दिसतात आणि लांब ती धुसर धुसर होत जातात. म्हणजे शेतामध्ये असणारं पीक जर आपण पाहिलं तर तसंच दिसतं. किंवा एखाद्या डोंगराच्या ठिकाणी जर गेला तर आपल्याला काय दिसतं, जवळचा पृष्ठभाग हा खडबडीत दिसतो, आणि लांबचा पृष्ठभाग जेवढ्या लांब पाहू ते आपलं असं फाईन दिसायला लागतं. म्हणजे त्याचा खडबडीतपणा हा कमी झाल्यासारखं आपल्याला दिसायला लागतं. आणि म्हणजे ज्या जवळच्या वस्तू आहेत त्या स्पष्ट दिसतात आपल्याला, आणि दूरच्या वस्तू या धूसर दिसत असतात, म्हणजे अस्पष्ट होत जातात. ज्याच्या दूर जातील त्या अस्पष्ट होत जातात. आणि त्यामुळं आपल्याला काय होतं, तर अंतराचं ज्ञान होतं. म्हणजे आपण जर डोंगराकडे का पाहिलं तर म्हणून एक म्हण आहे बघा, की दुरून डोंगर साजरे दिसतात, दुरून डोंगर साजरे जवळ जाता दरी खोरे, असं म्हणतात ना. त्या म्हणीप्रमाणे की लांबून आपण जर एखाद्या डोंगराकडे पाहिलं तर तो अगदी फाईन दिसतो, म्हणजे गुळगुळीत असल्यासारखा, असा स्पष्ट असल्याचा, म्हणजे छान दिसतो. परंतु जवळ गेल्यानंतर काय असं, तर असं दिसतं ते खडकळ, सगळे खडक, हे सगळी माती असे असं दिसत असतं. म्हणजे लांबून डोंगर आपल्याला चांगले दिसतात.
का ते अस्पष्ट होत असतात. म्हणजे जे वस्तू लांब आहे ती अस्पष्ट होते आणि जी वस्तू जवळ आहे ती स्पष्ट दिसत असते. हा स्पष्टता एक काय आहे, तर याच्यामधला एक आपल्याला एक सूचक म्हणून याच्याकडे पाहता येईल. त्याच्यानंतर आपण बघतो की छायाप्रकाश. छायाप्रकाश म्हणजे काय? शॅडो. शॅडोमुळे सुद्धा आपल्याला काय होतं की एखादी वस्तू दूर आहे की जवळ आहे की लांब आहे याचं एक ज्ञान आपल्याला होत असतं. म्हणजे या ठिकाणी आपण पाहिलं तर एखादी आता या ठिकाणी एक आकृती पाहतोय आपण. काय दिसतंय? काही खोलगट भाग दिसतो, काही वरती आलेला भाग दिसतो. हे कसा काय दिसतो आपल्याला असा? ऍक्च्युली काहीच फरक नाही आहे याच्यामध्ये. फक्त शेडिंग जे आहे हे उलट सुलट केलेलं दिसतंय आपल्याला. इथं खाली डार्क शेडिंग आहे या बाजूला, इकडे व्हाईट आहे आणि हे उंचवटा दिसतोय त्याचा, इथं डार्क शेडिंग केलेला आहे, इकडे ब्राईट आहे. आणि याच्यामुळे आपल्याला काय दिसतं, तर उंच सकल भाग दिसतो. म्हणजे वस्तूवरती पडलेली सावली किंवा शॅडो याच्यामुळे सुद्धा आपल्याला काय होत असतं, तर अंतराचं किंवा अंतराचं ज्ञान जे आहे किंवा खोलीचं ज्ञान जे आहे हे आपल्याला डेप्थचं ज्ञान जे आहे हे शॅडोवरून किंवा जे छायाप्रकाश पडलेला असतो त्याच्यावरून सुद्धा आपल्याला होत असतं. त्याच्यानंतर आपण बघतो की सुपरपोजिशन किंवा सापेक्ष स्थिती. या ठिकाणी आपण एक घर पाहतोय. या घर पाहिल्यानंतर आपल्याला काय दिसतंय? फ्लॅट आकृती आहे, परंतु ते आपण 3D दिसतो. आपल्याला 3D चं ज्ञान होतं का? ऍक्च्युली आपण बघायचं, हा हे झाड समोर आहे, हे झाड त्याच्यानंतर आहे माग, आणि सगळ्यात माग घर आहे. म्हणजे या घराच्या पुढे हे झाड आहे, या झाडाच्या पुढे हे झाड आहे, आणि हे झाड सर्वात पुढे आहे. याचं ज्ञान आपल्याला कशामुळे होतं? तर त्या वस्तूची सापेक्ष स्थिती म्हणजे सुपरपोजिशन जे म्हणतो आपण, झाकलेलं. मागच्या वस्तू झाकलेल्या असतात तर पुढच्या वस्तू पूर्ण दिसतात. जी वस्तू पूर्ण दिसते ती समोर आहे, जी वस्तू पाठीमागे अर्धवट दिसते ती झाकलेली आहे. आता या ठिकाणी एक आकृती आपण पाहतो इकडच्या बाजूला. निळा चौकोन हा पूर्ण दिसतो म्हणजे तो पुढं आहे. हा त्रिकोण हा अपूर्ण दिसतोय, तो त्याच्या पाठीमाग आहे असं आपण समजतो. आणि हा त्याच्या पाठीमाग, हा पिवळा ज्याला आपण म्हणतो की सर्कल, हे त्याच्या पाठीमाग आहे असंच आपण समजतो. म्हणजे एखाद्या वस्तूची पोझिशन कशी आहे, म्हणजे त्या वस्तूनं दुसऱ्या वस्तू झाकलेल्या असतील तर झाकलेली वस्तू ही पाठीमाग आहे आणि जे समोर आहे पूर्ण दिसणारी वस्तू ही समोर आहे असं आपण समजतो. म्हणजे या झाडामुळं काय झालेलं आहे, हा जे इथं झाड आहे या झाडाने काय केलं, ही बिल्डिंग झाकलेली आहे. आणि हे झाडामुळे ही बिल्डिंग झाकलेली आहे म्हणजे या झाडाच्या पाठीमागे ती बिल्डिंग आहे, म्हणजे झाडापासून लांब आहे असं आपण समजतो. आणि झाड आपल्या जवळ आहे हे आपल्याला ज्ञान होतं. यालाच काय म्हटलं जातं, तर सापेक्ष स्थिती असं म्हटलं जातं. किंवा आपण बघतो की आणखीन एक आपल्याला दिसतं की दूरवर जाणाऱ्या वस्तू, रेल्वेचे रूळ पाहिले. रेल्वेचे रूळ पाहिले असते तर आपल्या लक्षात येतं या ठिकाणी की दूर अंतरावरती रेल्वेचे रूळ जे आहेत हे काय होतात, चिकटलेले असतात ना. हा, इथं तर पाहिलं तर जवळ आहे अंतर जास्त आहे, लांब आहे ते अंतर कमी कमी होत गेलं. म्हणजे काय झालं की सापेक्ष अंतर जे म्हणतो आपण, की याच्यावरून सुद्धा आपल्याला काय होतं की एखादी वस्तू दूर आहे, या ठिकाणी दूर आहे की जवळ आहे हे लक्षात येतं. किंवा आपण रस्ता जर पाहिला तर आपल्याला असं दिसतं की दूर अंतरावरती तो रस्ता जो आहे एकमेकाला मिळालेला आहे. आणि याच्यावरून सुद्धा आपल्याला म्हणजे सापेक्ष अंतरावरून सुद्धा आपल्याला काय होतं की एखादी वस्तू जवळ आहे किंवा लांब आहे की याचं आपल्याला ज्ञान होत असतं.